तर हिंगोलीच्या औंढा नागनाथच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांची एकच गर्दी पाहायला मिळते। शासकीय महापूजा झाली आणि या महापूजेनंतर भाविकांसाठी मंदिर खुलं केलं गेलं। श्रावणामधला पहिला सोमवार आणि नागपंचमीचा योग एकत्र आलाय आणि काल संध्याकाळपासूनच भाविक औंढ्यामध्ये दाखल होत आहेत। आज पहिला श्रावणी सोमवार आणि खास करून आजच नागपंचमी आहे। हे दोन्ही योग एकत्र आलेत आणि त्यामुळे हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। मध्यरात्री शासकीय महापूजा पार पडली आणि भाविकांसाठी मंदिराची दारं उघडी केली गेलेली आहेत। कालपासूनच औंढा नागनाथ इथं भाविक दर्शनासाठी दाखल झालेत। आज श्रावण महिन्यातील श्रावण म्हणजे पहिला श्रावण सोमवार आहे आणि योगायोग म्हणजे नागपंचमी देखील आजच आहे। त्यामुळे देशभरातील शिवमंदिरे जे आहेत तर हे भाविकांना फुलून गेले आहेत। 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये आपण आहोत। आपण पाहू शकता की या ठिकाणी जे आहे तर भाविकांची अशा प्रकारे या ठिकाणी नागनाथाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर कालपासून जे आहेत भाविक या ठिकाणी दाखल झाले आहेत। आपलं दर्शन पहिलं व्हावं हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून अनेक भाविक जे आहेत त्या ठिकाणी मुक्कामी देखील थांबलेले आहेत आणि या ठिकाणी ही जी आहे ते VIP पास दर्शनाचे पास घेऊन दर्शन करण्याची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि दुसरी जर रांग पाहायला गेलं तर ही भाविकांची रांग आहे। या रांगेमध्ये कालपासून भाविक थांबलेले आहेत आणि प्रत्येकाला या ठिकाणी नागनाथाच्या चरणी माथा लीन करता यावा यासाठी संस्थांच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे। कालपासून रांगेत उभा आहे। आज योगायोग श्रावण सोमवार आहे आणि नागपंचमी सुद्धा एकत्र आलेली आहे कितीतरी वर्षांनी। त्यामुळे महादेवावर माझी खूप श्रद्धा आहे। 2 तास झाला धानोरा काळून आलेले आहेत भक्त मंडळी सगळे सर्व। कोणतं भक्त मंडळी आहे तुमची? आमचे दर्शनासाठी आलेले आहेत। दरवर्षी येत असतात? दरवर्षी येतो। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही श्रावण महिन्यामध्ये दर्शनासाठी परिवारासह येत असतो। आज श्रावणातला पहिला श्रावणी सोमवार आणि सर्वात महत्त्वाचा योग म्हणजे नागपंचमीचा योग। मंदिर हे सर्वांसाठी 2 वाजता खुलं करण्यात आलेले आहे। आम्ही जवळपास 3 तास रांगेत लागलेलो आहोत आणि आमचं आत्ता नेमकंच दर्शन झालेलं आहे। आज औंढा नागनाथ हे 8वं ज्योतिर्लिंग असून आज आम्ही नागपंचमी व श्रावण सोमवारच्या निमित्तानं औंढा नागनाथ येथे सहकुटुंब दर्शनासाठी आलेलो आहोत आणि 1 घंट्याच्या आत नागनाथाचं दर्शन आम्हाला झालेलं आहे। या ज्योतिर्लिंगाचं विशेष महत्त्व म्हणजे हे हरिहरात्मक ज्योतिर्लिंग आहे। विष्णू आणि शिव यांचं एकात्म रूप आहे। लिंग स्वरूप जे आहे ते महादेवाचं स्थान आहे आणि प्रक्षावळ जे आहे ते पार्वतीचं स्थान आहे। त्या योगे या ठिकाणी तुळशीची मंजुळा 12ही महिने चालते। एरवी आपण वैकुंठ चतुर्दशीला महादेवाला तुळशीची मंजुळा वाहतो आणि विष्णूला बेलाचं पान, पण या ज्योतिर्लिंगाचं विशेष असं हरिहरात्मक असल्यामुळं 12ही महिने तुळशी मंजुळेसह बिल्वपत्र शिवास लोक भावभक्तीने अर्पण करतात व शिव त्यांना अनंत आशीर्वाद देतात। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सुद्धा भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविक रांगेमध्ये उभे आहेत। बम बम भोलेच्या गजरानं त्र्यंबकेश्वर नगरी दुमदुमून गेली आहे। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण पाहू शकतो आकर्षक फुलांची सजावटही केली गेलेली आहे। श्रावणातला पहिला सोमवार आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची ही अशी अलोट गर्दी पाहायला मिळते। पहाटे 4 वाजता विधिवत पूजा पार पडली आणि मग त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं केलं गेलं आणि रात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत। संततधार पाऊस आहे तरी सुद्धा भाविकांचा उत्साह काही कमी होताना दिसत नाहीये, कायमच आहे। आणि गर्दीच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहनांना प्रवेशबंदी केली गेलेली आहे। मंदिर परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दिसतोय आणि बम बम भोलेच्या जयघोषानं त्र्यंबकेश्वर नगरी सुद्धा दुमदुमून गेली आहे। श्रावणातल्या पहिल्या सोमवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळच्या 12व्या ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरामध्ये सुद्धा भाविकांची तुफान गर्दी झाली आहे। भाविकांच्या सोयीसाठी मंदिर रात्रीपासूनच दर्शनासाठी खुलं ठेवलं गेलंय आणि मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा सुद्धा लागलेल्या होत्या। पहाटेपासून पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं पायी वेरूळमध्ये दाखल झाले। ओम नमः शिवाय हर हर महादेवच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला आणि CCTV आणि पोलिसांच्या माध्यमातून या सुरक्षेची सुद्धा चोख व्यवस्था केली गेली आहे। वाशिम जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र तपोवन इथं श्रावणाच्या पहिल्या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे।
पहाटे 4 वाजल्यापासूनच पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी दाखल झालेले आहेत आणि भगवान शंकरांच्या दर्शनासाठी लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिराचा परिसरही दुमदुमून गेलाय. प्रभू रामचंद्रांनी इथं वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे आणि त्यामुळे तपोवनाला धार्मिक महत्व आहे. हरि ओम तर नागपंचमी आणि श्रावणातल्या सोमवार निमित्त झारखंडमध्ये देवघर इथं प्रसिद्ध श्री बाबा वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली. भगवान शिवाच्या दर्शनासाठी आणि जलाभिषेकासाठी देशभरातून कावडधारी भाविक देवघरमध्ये दाखल होत आहेत आणि हर हर महादेव आणि बम बम बोले या जयघोषानं बाबाधाम दुमदुमून गेलंय. नागपंचमी निमित्त सुद्धा या मंदिरामध्ये विशेष पूजा अर्चा होते आणि वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनाकडून सुरक्षा आणि भाविकांच्या सुविधांसाठी सुद्धा विशेष व्यवस्था या ठिकाणी केली गेली आहे. नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकत्र आल्यानं बाबाधाममध्ये भक्तिमय वातावरण दिसतंय.